काय दिल्याने काय मिळतं? तर आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. जर आपण कोणाला प्रेम दिलेलं असेल तर आपल्याला प्रेम मिळणार आहे. जर आपण कोणाला धोका दिलेला असेल तर आपल्याला धोका मिळणार आहे. हां, नेसेसरी नाही आहे की तीच व्यक्ती देईल. तुमच्या आयुष्यात समोरून कोणीतरी व्यक्ती येईल आणि ते तुम्हाला तसं देईल. कधी-कधी असं असतं ना, की आपण कोणाला तरी कपटीपणा आपण कोणाच्या तरी बाबतीत केलेला असतो. आपण कोणाचं तरी चुकीचं व्हावं, कोणाचं तरी वाईट व्हावं यासाठी आपण प्रयत्न केलेले असतात. तर जे काही तुम्ही केलेलं आहे हे तुमच्यासोबतही होणार आहे. त्यामुळं आपण जेव्हा चांगला आणि चांगलीच भावना ठेवतो, तेव्हा खरं तर हे जगामध्ये अशा चांगल्या लोकांना मूर्ख समजलं जातं. हे सत्य सांगते मी तुम्हाला, की अशी जी काही वागणूक असते अशा लोकांना मूर्ख समजलं जातं, की अरे यांना काही कळत नाही किंवा त्याला इतकं काही कळत नाही. पण जरी तुम्ही असे मूर्ख समजले गेल्यात तरीसुद्धा चांगली वागणूक ठेवा. आणि जेव्हा तुम्ही तुमची चांगली वागणूक ठेवता, जग तुम्हाला मूर्ख समजतं आणि थोड्या दिवसांनी त्या जगाला कळतं, की अरे हा तर मूर्ख नाही निघाला, मूर्ख तर आपणच झालो. कारण माणूस जितकी चलाकी करत असतो, जितका चलाकी करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा जितकं कोणाला तरी फसवण्याचा प्रयत्न करत असतो, कोणाला तरी टोपी घालण्याचा प्रयत्न करत असतो, कोणाला तरी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतो, तर खरं तर हा प्रयत्न त्या समोरच्या व्यक्तीसाठी नसतो. त्या माणसाने स्वतःसाठी खोदलेला तो एक खड्डा असतो आणि एका ठराविक वेळेनंतर तो स्वतः त्या खड्ड्यात पडत असतो. त्यामुळं कोण काय करतं याचा जास्त विचार करू नका. फक्त आपण काय करतोय याचा जास्त प्रमाणामध्ये विचार करा. आपली जी काही वागणूक आहे, आपलं जे काही बोलणं आहे, हे जेव्हा सत्य असतं आणि जेव्हा त्याला प्रामाणिकपणाचा आधार असतो, तर त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं आल्याशिवाय राहत नाही. आपले सुखाचे दरवाजे उघडल्याशिवाय राहत नाहीत. आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाल्याशिवाय थांबत नाही. तर हा जो काही निसर्ग आहे तो आपली मदत करतो. आपण जे काही देणार आहेत तर ते आपल्याकडे परत येणार आहे. तुम्ही ते सॉन्ग ऐकलेलं आहे का? औरों को फूल दिए जिसने उसके भी हात महकते हैं. तर फुल न फुलाची पाकळी चांगलं तुमच्याकडे येणार आहे. जे तुम्ही देणार आहात तेच तुमच्याकडे परत येणार आहे. तुम्ही जर एखाद्याला अत्तर दिलं तर तिथे तुमच्या हाताला घाणेरडा वास येणार नाही, तुमच्या हातालाही अत्तरचाच वास येणार आहे. त्यामुळं आपण जर दुसऱ्यांना जे पण असेल जेव्हा आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडे चांगलं यायला सुरुवात होते. तर हा खूप साधा नियम आहे या निसर्गाचा. आपण जे देणार आहे ते परत येणार आहे. आणि मग त्याची सुरुवात होते आपल्या विचारांपासून. आपल्या प्रत्येक विचार, आपला प्रत्येक उच्चार आणि आपला जे काही असेल प्रत्येक पाऊल, कोणत्याही दिशेने टाकलेलं पाऊल हे जेव्हा चांगल्या हेतूसाठी असतं, चांगल्या दृष्टिकोनातून असतं, निष्कपट असतं, निष्पाप असतं, त्यावेळी आपले रस्ते उघडतातच. हे खूप मोठं सत्य आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तर ते ॲक्सेप्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण जेव्हा त्या दिशेने पावलं टाकतो, आपण जेव्हा त्या दिशेने पुढे जायला सुरुवात करतो, त्यावेळी आपलं जीवन सुखकर होतं. आणि ज्यावेळेला आपल्याला हे समजतं की अरे हे जीवन खूप छोटंसं आहे, ह्या जीवनातली आपली जी काही प्रत्येक इच्छा आहे ही नश्वर आहे, यातली कोणतीही इच्छा ही तुम्हाला खूप जास्त काळ टिकून राहणारी नाही आहे. मग इथली जी कोणती नश्वर आपली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी चुकीची कामं करण्यात कोणताही पॉईंट नाही आहे. आपल्या ज्या काही इच्छा असतात छोट्या छोट्या इथल्याच असतात, नश्वर असतात, थोड्या काळासाठी असतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी आपण असे काही कर्म करतो आणि आपले भविष्य बिघडवून ठेवतो. तर आपल्या हाताने जे काही चुकीचं काम झालेलं आहे त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत, यात कसलीही शंका नाही आहे. त्यामुळं आपलं जे कर्म आहे याच्या बाबतीत आपण खूप जास्त जागरूक असलं पाहिजे आणि याची सुरुवात आपल्या विचारांपासून, आपल्या वाणीपासून, आपल्या प्रत्येक पावलापासून, प्रत्येक गोष्टीच्या दिशेने आपण जे काही पाऊल टाकतो या प्रत्येक पावलापासून याची सुरुवात होत असते. त्यामुळे आपली जी वाणी आहे किंवा आपले जे विचार आहेत, आपला जो दृष्टिकोन आहे किंवा आपले जे टार्गेट्स आहेत हे खूप सात्विक असायला पाहिजेत, शुद्ध असायला पाहिजेत. ते कोणासाठीही हानिकारक असता कामा नयेत. ते फक्त आपल्या स्वतःच्या फायद्याचेही असता कामा नयेत. ते जेव्हा आपल्या स्वतःबरोबर इतरांच्याही फायद्याचे असतात किंवा त्याच्यामध्ये कोणाचंही नुकसान नाही आहे असा विचार करून जेव्हा आपण वाटचाल करत असतो, त्यावेळी आपण एका चांगल्या भविष्याच्या दिशेने पाऊल टाकत असतो. आणि आपण जे काही करत असतो याच्यावरती फक्त आपलं भविष्य नसतं, आपले जे कोणी आईवडील असतील त्यांचंही त्याच्यामध्ये चांगलं हित असतं आणि आपले मुलंबाळं जे असतील तर मुलाबाळांचं सुद्धा हितच त्याच्यामध्ये असतं. तर सगळ्यांचं हित ज्या गोष्टींमध्ये असतं ती गोष्ट आपण जेव्हा करतो या समाजासाठी असेल, देशासाठी असेल, स्वतःसाठी असेल, ती सगळ्यांसाठी चांगली सिद्ध होत असते. पण जेव्हा आपण चुकीचा विचार करतो, जेव्हा आपण वाईट विचार करतो किंवा आपण कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या आयुष्यातही ते येणार आहे. नंतर रडत बसण्यात कोणताही अर्थ नाही आहे. आज जेव्हा मी माझ्याकडे येऊन बघते, लोक मला सांगतात अरे मला हा त्रास, मला तो त्रास, माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम, माझ्या आयुष्यात तितके प्रॉब्लेम, देवाने असं केलं, देवाने तसं केलं. नका दोष देऊ. देवाला इतका वेळ नाही आहे, तो तुमच्या आयुष्यात काहीतरी करेल.
तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही झालेलं आहे हे तुम्हीच केलेलं आहे आणि हे खूप मोठं सत्य आहे. हे सत्य आपण तेव्हाच ॲक्सेप्ट करू शकतो जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतील की आज आपण काय करतोय आणि उद्या काय होणार आहे, किंवा काल काय झालेलं आहे, यासाठी आपण परवा काय केलेलं होतं, याची सांगड आपण जेव्हा घालत चालतो त्यावेळी ह्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होते. तर आपला जो काही दृष्टिकोन आहे तो जर निर्मळ असेल, आपली जी काही वागणूक आहे ती जर सत्य असेल आणि ती जर निष्कपट असेल, निष्पाप असेल, प्रगतीच्या दिशेने असेल, चांगल्यासाठी असेल, व ते स्वतःच्या चांगल्यासाठी, इतरांच्या चांगल्यासाठी, त्यावेळी आपल्या आयुष्यात काहीही वाईट होणार नाही. आणि जे कोणी आपल्या घरातले मेंबर्स असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे फ्रेंड सर्कल्स असतील, यांच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेममुळे सुद्धा तुम्ही दुःखी असता. तर इथे कुठे ना कुठेतरी हे समजणं गरजेचं आहे की जी कोणती व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूची, त्या व्यक्तीचा स्वतःचा एक प्रारब्ध आहे, त्या व्यक्तीचं सुद्धा स्वतःचं जीवन आहे, त्या व्यक्तीची सुद्धा स्वतःची कर्म आहेत. त्या कर्मांनुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यात गोष्टी घडणार आहेत. आपल्या कर्मांनुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यात जास्त गोष्टी घडणार नाही आहेत. त्या व्यक्तीच्या स्वतःच्या कर्मांनुसार त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जास्त गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे आपण जे काही बोलतोय तर याच्यामध्ये इतरांची इतकी इन्व्हॉल्वमेंट असू नये. आणि इथे कुठेतरी आपण थोडंसं आपल्या मनाला आवर घातला पाहिजे की आपण सगळं कंट्रोल नाही करू शकत. आपण फक्त आणि फक्त आपलं आयुष्य कंट्रोल करू शकतो, आपण वागणूक चांगली करू शकतो, आपण चांगलं देऊ शकतो, पण समोरच्यांनी प्रत्येकाने काय करावं हे आपण नाही ठरवू शकत. जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हा आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा सीमित होतात. आणि हे जे काही ज्ञान आपल्याला मिळतं ह्या ज्ञानामुळं काय होतं तर आपलं जीवन सोपं होऊन जातं. खूप कमी दिवसांसाठी आपण इथं आलेलो आहोत, तर चांगल्या चांगल्या गोष्टी इथून घेऊन जाण्यावरती आपला भर निर्माण झालेला असतो. आणि ज्यावेळी आपल्याला हे समजतं की आपण खूप कमी दिवसांसाठी आहोत, आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे, किंवा आपल्याला जे काही आयुष्य आहे 70, 80, 90 वर्षांचं आपल्याला सुखात जगायचं आहे, हे ज्यावेळी आपण ठरवतो, ज्यावेळी आपण त्या दिशेने पावलं टाकतो, त्यावेळी आपण विनाकारण संग्रहाच्या मागं लागत नाही, किंवा आपण विनाकारण काहीतरी चुकीच्या गोष्टी करूनही संग्रह करतात काही लोक, तर अशाही आपण पाठीमागे लागत नाही. तर आपण त्यावेळी चांगल्या कर्मांच्या मागे लागतो, किंवा आपल्याला पुढचा जो काही प्रवास आहे तो सुखकर कसा होईल आयुष्यामध्ये त्यावेळी काय असेल, तर याचा कुठेतरी आपण विचार करायला सुरुवात करतो. तर हे जे काही ज्ञान आहे हे मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं तर विनाकारण कोणीही गरीब घरामध्ये जन्माला येत नाही. जर कोणी गरीब घरामध्ये जन्माला आलेलं असेल तर त्या व्यक्तीचे तसे कर्म होते, म्हणून ते तिथं व्यक्ती जन्माला आलेली आहे. कोणी जर एखाद्या खूप चांगल्या पुजारी व्यक्तीच्या घरामध्ये जन्माला आलेला आहे तर त्या व्यक्तीचे तसे काहीतरी कर्म होते, म्हणून ती व्यक्ती तिथे जन्माला आलेली आहे. विनाकारण कोणीही खूप श्रीमंत घरामध्येही जन्माला येत नाही, त्या व्यक्तीचं तसा कर्म होतं, म्हणून ती व्यक्ती तिथे जन्माला आलेली आहे. तर आपण कुठे जन्माला आलेलो आहोत, आपण काय केलेलं आहे, त्यानंतर काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींची आपण जर सांगड घातली तर आपल्याला हे क्लिअर व्हायला सुरुवात होते की हे आयुष्य खूप छोटंसं आहे आणि काही ना काहीतरी जो आपला प्रारब्ध आहे तो आपण घेऊन आलेलो आहोत. आणि प्रारब्ध काय आहे तर प्रारब्ध हेच आहे की तुम्ही कुठे जाणार आहात आणि तुम्ही काय करणार आहात. मग आपल्या हातामध्ये काय आहे, आपल्या हातामध्ये फक्त आज काय करतोय एवढंच आहे. त्यामुळे जितकं जास्त करता येईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गरज आहे आणि तुम्ही मदत करण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे, किंवा तुमच्या हाताने कोणाची तरी मदत होऊ शकते, तर तिथे ते निश्चितपणे करा. स्वार्थ थोडासा बाजूला ठेवून करा. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वार्थीपणाने करत असाल तर काही उपयोग नाही आहे. हा जो काही समाज आहे या समाजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, तर आपण रिटर्न काय देतोय थोडंसं देऊन बघा. थोडंसं जेव्हा आपण देण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपली दृष्टी बदलते, जेव्हा आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं यायला सुरुवात होते. आणि हा माझा अनुभव आहे. तुमच्यासाठी दारं उघडली जातात, तुमच्यासाठी तितकी मदत करणारी माणसं पाठवली जातात आणि खूप चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे यायला सुरुवात होते. मला नव्हतं माहिती मी एका चांगल्या पोस्टवरती जाणार आहे, किंवा मी एक एवढी चांगली नोकरी करणार आहे. मी तर घरातून या दृष्टिकोनातून बाहेर पडले होते की मला कदाचित हाऊसकीपिंगचं काम जरी करायला लागलं तरीसुद्धा मी करेन, पण मला तसं काम नाही करावं लागलं. मला एक चांगलं लिडरशिपचं काम मिळालं. आज एका इन्चार्ज पोस्ट लेवलला मी काम करते आहे. तर हे काय आहे तर हा आहे आपले जो काही वागणं आहे, जगणं आहे, त्यातली शुद्धता आहे, त्यानुसार तुम्ही त्या लेवलला जाऊन पोहोचता, तुम्हाला त्या गोष्टी मिळतात. तर हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तशा दिशेने चालणं खूप जास्त गरजेचं आहे. थँक्यू.